स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय पाहायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत, सर्व बँकांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून। तसेच बँक KYC संदर्भात देखील मोठा निर्णय झालेला आहे। सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया। पहा, आत्तापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात 3000 जमा झाले आहेत, त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी जी आहे ती मिळालेली आहे। ज्या महिलांनी 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज केलेले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, पण ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार हा जो प्रश्न महिलांना पडलेला आहे। कारण त्यांच्या मैत्रिणीला पैसे आले आहेत, घरातल्या महिलांना पैसे आलेले आहेत, म्हणजे जवळच्या महिलांना देखील त्यांच्या पैसे आलेले आहेत, पण त्यांना पैसे आले नाहीत। त्यामुळे नक्कीच त्यांना असं वाटत आहे की मला जे पैसे येतील ते कधी येतील। ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की या ठिकाणी पाहू शकता 31 जुलैपूर्वी ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्या महिलांना 31 ऑगस्टपर्यंत 100% पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, तुम्हाला पैसे येणार आहेत। ज्यांचा फॉर्म 31 जुलैपूर्वी आहे, अप्रूव्ह झालेला आहे आणि आधार सीडिंग आहे, त्यांना पैसे येतील। पण आता ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील किंवा ऑगस्टमध्ये जे अर्ज करतील त्या महिलांना कधी पैसे मिळतील, त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे, वेबसाईटवर त्यांनी फॉर्म भरलेला आहे, अशा महिलांना पैसे कधी मिळतील। तर या ठिकाणी काही निवडक कमेंट आहेत, या ठिकाणी पाहू शकता, माझा पण फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पण पैसे मिळाले नाहीत, पैसे आले नाहीत यांना। तसेच सुनीता सातपुते यांना देखील पैसे आलेले नाहीत। पैठण संभाजीनगरच्या या महिला आहेत, त्यांनी कमेंट केलेली आहे की त्यांना आणखीन पैसे या योजनेचे आलेले नाहीत। आणि वरची जी कमेंट आहे त्यामध्ये यांचा फॉर्म मंजूर आहे पण यांना आणखीन पैसे आलेले नाहीत। तर तुमचा फॉर्म जर 31 जुलैपूर्वी मंजूर असेल तर तुम्हाला नक्की पैसे येतील 31 तारखेपर्यंत। या 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जे आहेत ते पैसे मिळून जातील, त्यामुळे काळजी करू नका। 31 ऑगस्टला तुम्हाला पैसे मिळणार आहेत, 31 जुलैपूर्वी जर तुमचा अर्ज असेल तर। त्यानंतरची कमेंट आहे, आधार कार्ड लिंक आहे तरीही पैसे आले नाहीत। तर तुमचा फॉर्म जो आहे तो ऑगस्टमध्ये केलेला असेल, मंजूर झालेला असेल आणि आधार कार्ड लिंक असेल तरी पण तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे जे आहेत ते मिळणार नाही, तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत। तुमच्यासाठी नवीन खुशखबर देखील आहे। पुढची जी कमेंट आहे ती खूप महत्त्वाची आहे, पहा। 27 लाख महिला अपात्र ठरल्या होत्या फॉर्म मंजूर असून देखील काही कालावधीसाठी, कारण त्यांचं आधार जे आहे ते लिंक नव्हतं। तर 3 दिवसामध्ये आधार लिंक करण्याचं सरकारने आव्हान केलेलं होतं, त्यामुळे बँकेत उभे राहायला जागा नाही, बँका ज्या आहेत त्या फुल झालेल्या आहेत आधार लिंक करण्यासाठी। पण या ठिकाणी पहा, आधार लिंक असेल तर तुम्हाला पुढच्या महिन्यात पैसे येतील। तुमच्यासाठी आनंदाची बातमी देखील असणार आहे, या महिन्यात जरी पैसे मिळाले नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता बँकांना एक महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। तो नेमका काय आहे तर ज्या बँकांना आदेश देण्यात आलेला आहे तो आदेश अशा प्रकारचा आहे, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येत होते त्यामध्ये काही बँकांच्या नियमानुसार काही विशिष्ट दिवस जर त्यांचं खातं बंद असेल तर ठराविक रक्कम जी आहे ती कट करण्यात येत होती। परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना आदेश दिलेले आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांच्या अकाउंटमधून कपात करू नयेत, असे जे आदेश आहेत ते एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। आणि नक्कीच ही महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे, अपडेट आहे, खुशखबर आहे। बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत। आता यापूर्वी ज्यांचे कटलेले आहेत त्या संदर्भात आणखीन काही निर्णय झालेला नाही, पण नक्कीच ज्यांचे पैसे आता इथून पुढे जमा होतील त्यांना मात्र जर अकाउंट बंद असेल, अकाउंट काही दिवसापूर्वी बंद असेल तर तुम्हाला जो ठराविक चार्जेस आहे, खूप दिवसापासून अकाउंट बंद आहे तरी पण तुमचा जो चार्ज झालेला आहे, मिनिमम बॅलन्सचा जो चार्ज असणार आहे तो तुमचा कटला जाणार नाही। लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला जे 3000 रुपये
3,000 रुपये आलेले आहेत। त्यामध्ये एकही रुपया कटला जाणार नाही। बँकांना आदेशच देण्यात आलेले आहेत वरून। आणि ज्या महिलांना आता या महिन्यात फॉर्म भरलेला आहे त्यांनी किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी खुशखबर आहे ती अशी की तुम्हाला पुढच्या महिन्यात 4,500 रुपये मिळणार आहेत। सप्टेंबरला तुमच्या अकाउंटला जे आहेत ते 4,500 क्रेडिट होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे। त्यामुळे तुमच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे। आणि आता बँक KYC संदर्भातला महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय पहा। महिलांचे बँक खाते KYC मुळे अपूर्ण आहेत, अशा महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत, तर त्यांच्या खात्यावर KYC केल्याशिवाय किंवा KYC झाल्याशिवाय पैसे जमा होणार नाहीत। बँकांचे आदेश आहेत, बँकांना असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सेवा केंद्रातून सांगण्यात आलेले असल्याने या ठिकाणी लाडक्या बहिणींना बँकांसह बँक सेवा केंद्रात KYC करून घेण्यासाठी जायचं आहे। आता सध्या KYCसाठी मोठी गर्दी आहे, पण ही KYC करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। जर KYC केली नाही, KYC प्रक्रिया पूर्ण नसेल तुमची, तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे नक्कीच तुम्ही KYC संदर्भात तुम्हाला मेसेज आलेला असेल, असे मेसेज येत आहे सरकारकडून की तुम्हाला KYC करायची आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या महिलांना मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे। आणि असा जर मेसेज तुम्हाला आलेला असेल तर नक्कीच तुम्ही आता KYC जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या। अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होण्यासाठी ते गरजेचं आहे, तरच पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे 2 महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत। एक तर पहिला म्हणजे बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांच्या अकाउंटमधून कपात करू नयेत। आणि दुसरा म्हणजे बँक KYC संदर्भात महत्त्वाचा निर्णय आहे, तो म्हणजे बँक KYC करायची आहे। ज्या महिलांची KYC अपूर्ण आहे, KYC शिवाय त्यांचा फॉर्म जरी मंजूर झाला असेल तरी पण बँकेमध्ये पैसे जे आलेले आहेत ते तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार नाहीत जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही। तर त्यासाठी करून घ्या लवकरात लवकर ज्यांचा अपूर्ण आहे त्यांनी। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढच्या ज्या अपडेट असतील त्या जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे वेळोवेळचे बदल तुम्हाला इथं पाहण्यास मिळतील। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।